शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन 9 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे। या महानाट्याविषयी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेमध्ये अभिनेते व खासदार तथा शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रमुख अमोल कोल्हे हे उपस्थित होते। बदलत्या संस्कृतीनुसार लोकांचे विचार सुद्धा हे बदलत चालले आहेत आणि पाश्चात्य संस्कृती ही अजूनही आपल्या मनावर आणि आपल्या कार्यावर राज करत आहे। अशा भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती नाही। यामध्ये जसे शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांची कारकीर्द आणि त्यांनी केलेली स्वराज्य स्थापनेची कामं अशा अनेक इतरत्र घटना या सर्वांना माहीत आहे, पण संभाजीपुत्र यांचे कार्य हे जगासमोर आणण्याचे काम अद्यापही कोणी केले नाही। त्यासाठी शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन अमरावतीमध्ये सायन्स कोर मैदान येथे करण्यात आले आहे। याविषयीची माहिती ही पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। या महानाट्याविषयी त्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना ही माहिती दिली। नाही, उलट महानाट्यातला जो शेवट असेल हा फार वेगळा तुम्हाला बघायला मिळेल आणि या महानाट्याच्या शेवटाचा जो एक प्रकार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो एक राजविंड जे रूप आहे हेच रूप प्रेक्षकांनी मनात साठवून जावं अशा पद्धतीचा आम्ही विचार केलेला आहे। तोच विचार आम्ही समोर ठेवला। या महानाट्याच्या निमित्तानं नेमकं काय सांगावं? या महानाट्याच्या निमित्तानं मायबाप प्रेक्षकांना शिवशंभू गुप्तांना एवढं सांगेन की अमरावती शहरामध्ये दिनांक 9 ते 13 जानेवारी दरम्यान शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग होत आहेत। आवर्जून आपल्या लेकरांना हे महानाट्य दाखवायला नक्की घेऊन या, कारण जो इतिहास हा रोज मालिकेमधून पाहतात तोच इतिहास एका संक्षिप्त रूपात 3 तासामध्ये काय आहे तो पाहणं आणि या शिवशंभू संस्काराचं बीज त्या मुलाच्या मनात रुजण्यासाठी जरूर महानाट्य बघा। शिवपुत्र संभाजी दिनांक 9 जानेवारी ते 13 जानेवारी अमरावती। पत्रकार परिषद आटोपल्यानंतर सायंकाळी अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान येथे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे उद्घाटन करण्यात आले। भव्य दिव्य हा उद्घाटन सोहळा येथे संपन्न झाला। मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा करण्यात आला। विविध मान्यवर या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते। यामध्ये अमोल कोल्हे, माजी आमदार जगदीश गुप्ता, खासदार नवनीत राणा, महापौर चेतन गावंडे, वसुधाताई देशमुख, माजी गव्हर्नर लेडी कमलाताई गवई, विलास इंगोले यासोबत अमरावती शहरातील पोलीस कमिशनर संजय बाविस्कर सह शिवपुत्र संभाजीचे कार्यकारिणी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन तथा स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। हजारोच्या संख्येनं या महानाट्याला पाहण्यासाठी अमरावतीकरांनी तसेच विदर्भवासियांनी हजेरी लावली। उद्घाटन सोहळा संपताच या भव्य दिव्य शिवपुत्र संभाजी महानाट्याला सुरुवात झाली। अतिशय चित्तथरारक प्रसंग या महानाट्याद्वारे अमरावतीकरांनी अनुभवले। महाराष्ट्र ज्वालामुखीच्या उदरातून जन्मलेला काळ्या कातळाचा हा प्रदेश महाराष्ट्राचा ध्वज होता उधळला। 350 वर्षांचा काळ सुटला। स्वराज्य सूर्य उदयाला आला। स्वराज्याच्या रोपट्याचा कल्पवृक्ष झाला। त्याच्या
माऊलीत अवघी अवघी रयत विसावली. जो जे वांछील तो तेरा हो, बसायदान सार्थ जाहली. 5 पाठशाळा आणि टोपीकरांवर शिवास्त्राचे तडाखे बसत होते. देवगिरी, चितोड, कर्णावती आणि अशाच कित्येक भंगलेल्या सिंहासनांची स्वप्ने रायगडावर सांधली जात होती. शिवकेसरीच्या छायान हा पुत्र म्हणजे हिंदवी स्वराज्याचे दुसरे अभिषिक्त छत्रपती संभाजीराव. कृष्णेश्वर भोसले कुळावर प्रसन्न झाला. शिखर शिरणापूरच्या महादेवाचा आणि किल्ले वज्रगड ही आनंदाची खबर ऐकून सुखावले. आई जगदंबे, माझं गाऱ्हाण तू ऐकलंस. सईच्या पोटी हिंदवी स्वराज्याचा वारस तुझ्या कृपेने मिळाला. बाळराजांचा जन्म पुरंदरावर झाला म्हणजे ते नक्कीच उद्याचे रणधुरंदर ठरणार खास. आई साहेब, थोरल्या राणी सरकार, सईबाई साहेब प्रसूत झाल्याची खबर आणि मजकूर तयार करून थैल्या सिद्ध केले आहेत. विश्वास, ही थैली जातीनिशी शिवबा राजांना रुजू कर आणि आमचा सांगावा सांग की टाकोटा निघून या. साहेब, बरं झालं, अगदी टाकोटाक पुरंदरावर दाखल झाला. आमचा कयास आहे, प्रत्यक्ष महादेवानंच भोसले कुळात जन्म घेतला आहे. काय बाळराजे, कराल ना प्रलय तांडव आणि दाखवाल ना 5ही बादशहांना तुमचं अक्राळ विक्राळ स्वरूप. राजे, तुमच्या खांद्याला खांदा भिडवून दौडणाऱ्या या खाशामध्ये राहतात. तुम्ही दोघं मिळून स्वराज्य मंदिर उभं करणार होता, पण नियतीला ते मंजूर नव्हतं. संभाजीराजे कनकगिरीच्या मोहिमेत दग्यानं मारले गेले. आऊसाहेब, आपला मानस पूर्ण करण्यासाठी दादा महाराज पुन्हा अवतरले आणि याची साक्ष म्हणून प्रतापगडावर स्वयंभू शिवलिंग अवतरले. दादा महाराजांची यादगीर म्हणून त्यांचं नाव शंभूजी ठेवू. आपण पाहिलेल्या स्वराज्य मंदिराचा तो कळस ठरणार आहे आऊसाहेब. पुरंदराच्या राणी वशात घुमला नाजूक आवाज ग. राणी सईला पुत्र झाला आनंद माईना भरला. आऊज जाऊ प्रसन्न झाला, आऊज जाऊ प्रसन्न झाला. पिता शिवाजी आले भेटाया, पिता शिवाजी आले भेटाया. आऊज जाऊ प्रसन्न झाला, पिता शिवाजी आले भेटाया. आज बादशाचा बारशाचा सोहळा ग, आज बादशाचा बारशाचा सोहळा ग. अर्जुन हा तुम्ही श्रीकृष्ण हा, शिवरायाचा तुम्ही शिवपुत्र हा, शिवपुत्र हा. जो जो रे बाळा, 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 जो जो रे. आणि नियतीच्या मनात काही आवडच होतं. राजांच्या थोरल्या राणी सरकार, शंभूराजांच्या हौस आहे. सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडे पंडित सईबाई साहेब. बाळा निगाधीनं
हजेरी काढल्या. येथील गाड्यांच्या धारावला बोलावण्यात आणलं. हीच धाराव शंभूराजांची दूधही झाली. धारावच्या दुधात महाराजांनी अंग धरलं. सेनेने आपलं अंग टाकलं. याच दरम्यान स्वराज्यावर अफजल खान नावाचं वादळ येऊन धडकलं. स्वराज्यावरील संकटाचे ढग दिवसेंदिवस कडक होऊ लागले. शिवाई साहेबांनी राजगडावर आपला देख ठेवला. घाल तलवार चालविण्याला दिलवाखाच बळ दांडपट्ट शिकवी शंभूला गोमाजी पार संभाळा. गोमाजी पार संभाळा. ही राजे वाऱ्याच्या वेगानं सुरतेवर जाऊन धडकले. सुरत शहर भस्मच झालं. प्रचंड संपत्ती. विदर्भ न्यूज करिता अमरावतीवरून राहुल टेकाडे यांचा हा खास वृत्तांत.